ग्रामपंचायतीच्या गावातली गाव म्हणतो आपण, ग्रामपंचायत नुसतं नाही, ग्राम पण म्हणतो. गावाच्या आता इथून पुढे तीनच विषयावर काम करावं लागेल भविष्य काळात. एक ऊर्जा, एक वृक्षारोपण आणि 3 घन कचरा. पूर्वी आपण ज्या वेळेला गावाकडे जायचो, ग्रामपंचायत क्षेत्रात हात देत गेलो की आपल्याला काय दिसायचं, साधारणतः शौचालयाचे, म्हणजे शौच केलेली माणसं, उड्यावर बसणारी माणसं दिसायची आपण. आणि नंतर आपण स्वच्छतागृहासाठी निर्मल ग्राम आणलं, गावाच्या गावं निर्मल झाली, स्वच्छ झाली, लोकांनी शौचालय बांधले. आज गाव जर कसं ओळखायचं, कचऱ्याचे ढिग आले, प्लास्टिक ढिग आले सांगतायचं गाव आलं. ही घन कचरा खूप मोठी समस्या आहे. आज वेंगुर्ल्याचं नाव घेणं ते त्या ठिकाणी गरजेचं आहे. वेंगुर्ली नगरपालिका आहे, त्यांनी जे कचऱ्याचं कॅलेंडर केलेलं आहे खूप आदर्श आहे. बऱ्याच ठिकाणी अशा काही गोष्टी चालतात. आता बनवडी तालुका कराड म्हणून गाव आहे, अशी बरीच गाव आहेत महाराष्ट्रातील ज्यांनी आज कचऱ्यासाठी खूप चांगलं काम करतात. घरामधील कचरा हा प्रत्येक व्यक्तीच आहे. म्हणजे एका मनुष्यापासून साधारणतः 200 ते 300 ग्रॅम रोजचा कचरा निर्मित होतो. ते जवळपास 70% कचरा ओला असतो, 40 उर्वरित 30% सुका असतो. ह्या सुक्या कचऱ्याचं ओल्या कचऱ्याचं जर त्या कुटुंबानं वैयक्तिक जर प्लॅनिंग केलं, वैयक्तिक जर नियोजन केलं, तर आपल्याला ह्या समस्या कमी कराव्या लागणार आहेत. म्हणजे मिशन लाईफ नावाची एक प्रकल्प आहे केंद्र सरकारचा. ह्या मिशन लाईफ मध्ये 7 घटक आहेत आणि ह्यामध्ये कचरा कमी करा, ऊर्जेचा वापर ऊर्जेचा वापर कमी करा, म्हणजे वीजचा वापर कमी करा, पारंपरिक ऊर्जा स्त्रोताचा वापर करा. आज अशी काही गावात ती कामं व्हायला लागली. आता करवीर तालुक्यातील शेळकेवाडी, मी गावाची नावं घेतो म्हणजे ही गावं खरोखर चांगलं काम करतात, ती माहिती होणं गरजेचं आहे. ह्या शेळकेवाडीमध्ये हर घर बायोगॅस आहे. आज त्या शेळकेवाडीमध्ये हर घर सोलर आहे. काय त्या ग्रामपंचायतीला काय, प्रत्येक गावातील कुटुंबाचं आर्थिक स्त्रोत वाढायसाठी काम करतात. म्हणजे ग्रामपंचायतीने हे पण लक्ष दिलं पाहिजे की हे 3 जे पॅटर्न आहेत, मगाशी बोलतो, ऊर्जा, वृक्षारोपण आणि घनकचरा, ह्या 3 विषय जर मेन धरून चालली ग्रामपंचायत, तर हे याचा फायदा 100% गावाला होईल. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक योजना या 3 विषयावरच असणार आहेत. म्हणजे प्रधानमंत्री सूर्यघर योजना असू दे, किंवा ज्या सोलरच्या काही योजना असू दे, किंवा बँका पण काही प्रवृत्त करतात योजनेसाठी. अशा ह्या ज्या योजना आहेत त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. आणि पाणी हा पण खूप महत्वाचा असणारा विषय. म्हणजे जसं म्हणलो तो ज्या अपारंपरिक पंचमहाभूतामध्ये येतो, म्हणजे ऊर्जेच्या रिलेटेड येतो. त्यामुळे ह्या 2-3-4 विषयावर जर ग्रामपंचायत चांगलं काम केलं तर आदर्श गाव होऊ शकतात. आज जी भारतातील जी आदर्श गावं आहेत, ही गावं ह्यांनी हेच काम केले आणि हे ज्याबद्दल ते 25-30 वर्ष झालं काम करतायत. आज पहिलं सोलर गाव म्हणून माण्याच्या वाडीची दखल घेतली, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. काय केलं त्या ग्रामपंचायतीनं, येणार त्यांच्या आलेलं बक्षीस होतं किंवा लोकांचा सहभाग खूप मोठा होता, त्यामुळे त्यांनी 100% सोलर केलं. आज त्यांच्या गावामध्ये वीज बिल येत नाही. यात 2 फायदे झाले. सोलर वापरल्यामुळं वीज वाचली ती वाचली, देशाची पण संपत्ती त्या ठिकाणी वाचली, लक्षात घ्या. किंवा इंधन, आज लोकांनी गाड्या घेताना इलेक्ट्रिक गाड्या घेत आहेत किंवा सीएनजी गाड्या घेत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे वास्तविक पाहता. म्हणजे डिझेल पेट्रोलचं जर संपत्ती आता बघतोय आपण, येणाऱ्या जागतिक संकट हिचा जर विचार केला तर ह्या सगळ्या विषयावर प्रत्येकानं आपापल्या परीने कसं योगदान देता येईल ह्याकडे आपण बघितलं पाहिजे. जास्तीत जास्त कसं राष्ट्रीय संपत्ती वाचेल ह्याच्याकडे जास्त करून ध्यान दिलं पाहिजे. आज बघा तुम्ही, ज्या ज्या ग्रामपंचायतीला सोलर लावलाय, ज्या ज्या आरोग्य केंद्राला सोलर लावलाय, ज्या ज्या ठिकाणी लोक सोलरचा वापर करतात, सोलर वॉटर हिटर असू दे किंवा ज्या ज्या सिस्टीम असतील, तर जिथे जिथे जास्त वापर करतायत तिथे त्या ठिकाणी त्यांना फायदा झालेला आहे. आणि त्या फायदा झाल्यामुळे त्यांची पण उन्नती झालेली आहे. असं प्रत्येकानं गोष्टीने विचार केला पाहिजे. आरोग्य, गावाचं आरोग्य जर चांगलं राखायचं असेल तर ह्या गोष्टीवर ग्रामपंचायतीनं, जिल्हा परिषदेनं, पंचायत समितीनं भर दिला पाहिजे. ह्याला प्राधान्य पण दिलं पाहिजे. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या खूप योजना आहेत ह्या विषयासाठी. फक्त डोळे उघडे ठेवून त्यांनी त्या योजनेकडे बघितलं पाहिजे, त्याचा फॉलोअप घेतला तर त्या गावाला तो लाभ मिळू शकतो.